असे गरमागरम थालीपीठ बघून कोणालाही करावेसे वाटेल किंवा लगेच ते खाण्याची इच्छा आपल्या मनामध्ये येईल. मग अशी थालीपीठ करायची कशी? त्याचे प्रेमिक्स कसं बनवायचं? त्यामध्ये कोणते कोणते आपण कडधान्य घ्यायचं, किती घ्यायचं, त्याचे प्रमाण परफेक्ट आपल्याला यायला हवं. त्याचकरिता आज मी इथे खास असा व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन आलेले आहे. तो म्हणजे प्रेमिक्सचा. हे धपाटे प्रेमिक्स आपण एकदा बनवून जर ठेवलं तर 3 महिने सहज टिकते देखील आणि केव्हाही पण कोणत्याही टायमाला तुम्हाला करावंसे वाटले तर तुम्ही याचे खूप प्रकारचे असे नाश्ते तयार होतात. त्याच नाश्त्याची रेसिपी म्हणून मी आपल्यापर्यंत खूप छान असा सुरेख असा व्हिडिओ आणलेला आहे, जो तुम्हाला केव्हाही कामात पडेल आणि बाहेरगावी राहणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप छान उपयोगाचा आहे. तुम्ही या प्रेमिक्सपासून व्यवस्थित असे नाश्ते देखील बनवू शकता. धपाटे, थालीपीठ, व्हेजिटेरियन थालीपीठ, छान वडे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी आधी कढई गरम करायला ठेवली आहे. सर्वात आधी आपण इथे गहू छान भाजून घेणार आहोत. गव्हाला आधी सगळेच कडधान्य मी निवडून स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला गहू छानपैकी असे थोडेसे ब्राऊन रंग झाल्यापर्यंत भाजून घ्यायचे आहे. गहू छान इथे भाजलेले आहेत आपले. आता हे गहू आपण एका साईडला काढून घेऊया. लगेच त्याच कढईमध्ये मी छानपैकी इथे ज्वारी भाजून घेणार आहे. मी हे पूर्ण 1.5 ते 2 किलोच्या प्रमाणात बनवत आहे. तुम्हाला जर याहीपेक्षा जास्त प्रमाणात जर भाजणी बनवायची असेल तर आपण मी जे पूर्णपणे इन्ग्रेडियंट्स दाखवलेले आहेत किंवा माप दिलेले आहेत, मी ते प्रत्येक माप 3-3 वाट्याप्रमाणे घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही याच्यापेक्षा जास्त घेऊन याचे प्रमाण वाढवू शकता. इथे ज्वारीसुद्धा भाजलेली आहे आपली. त्याचबरोबर बाजरी जी आहे ती देखील आपण छान कुरकुरीत भाजून घेणार आहोत. भाजून घेण्याचे मागचे कारण म्हणजे आपण जशी छानपैकी स्लो गॅसवर ही भाजणी आपण तयार करतो, त्या भाजणीपासून तुम्हाला 3 ते 4 महिने त्या भाजणीला काही होणार नाही. म्हणून भाजणी करून ठेवलेली किंवा आपण साठवून ठेवलेली असते तेव्हा ती केव्हाही उपयोगात आणू शकतो. त्याकरिता आपण सगळे मसाले ऑलरेडी त्याच्यामध्ये घालणारच आहोत. म्हणजे तुम्हाला वरून काही भाजणी त्यामध्ये ॲड करायची गरज नाही आहे. आवश्यकतेनुसार तुम्ही भाज्या ॲड करू शकता. मेथी, पालक, कोथिंबीर हवं असतेच तुम्ही प्रत्येक छान शिमला मिर्च, पत्तागोबी, गाजर हे बारीक छान चॉपिंग करून तुम्ही त्याचे देखील धपाटे बनवू शकता. हवं त्याप्रमाणे आपण यामध्ये भाज्या ॲड करून छानपैकी त्याचा उपयोग आपण नाश्त्यामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये करू शकतो. आणि कुरकुरीत आणि झणझणीत जर आपण हे थालीपीठ बनवले तर त्याबरोबर आपल्याला जास्त काही कशाची गरज लागत नाही. किंवा छान लोणची जर असते आपले, लोणच्यासोबत, सकाळच्या नाश्त्यामध्ये दह्यासोबत, एखाद्या छोट्याशा टमाट्याच्या चटणीबरोबर कशामध्ये सुद्धा घेऊन रुचकरशीत आपण थालीपीठ बनवू शकतो. इथे आपले तांदूळ सुद्धा व्यवस्थित तोपर्यंत आपले भाजून झालेले आहेत. सगळं प्रमाण मी इथे वाट्याप्रमाणे घेतलेलं आहे. 3-3 वाटेचं प्रमाण मी इथे घेतलेलं आहे. फक्त चणा डाळ ही मी पूर्ण फुल 1 वाटी घेतलेली आहे आणि त्याहीपेक्षा थोडी सपाट वाटी इथे मी मूग डाळ घेतलेली आहे. दोन्ही पण एकसारखे धुवून स्वच्छ करून मी भाजून घेतलेले आहे. भाजायला आपल्याला इथं वेळ लागत आहे कारण मी गॅसची फ्लेम बारीक ठेवलेली आहे. हळूवारपणे आणि एकसारखं आपल्याला भाजणी भाजायची असते. आपल्या डाळी देखील भाजून झालेल्या आहेत. साहित्य सगळं भाजणीचं प्रेमिक्स मी एका छान छोट्या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये थोडेसे कोरडे मसाले घालणार आहोत. मसाले म्हणजे 3 टेबलस्पून धना घेतलेला आहे, 3 टेबलस्पून जिरा आहे,
आणि 3च टेबलस्पून इथे मी ओवा घेतलेला आहे. तिन्ही सामुग्री आपण व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणि त्यामध्ये एकत्र करून घेऊया. आता आपलं हे व्यवस्थित चटचटार लागलेले आहे. खूप छान अशी भाजणी झालेली आहे आपली. आता आपण सर्व सामुग्री एकामध्ये करून घेऊया आणि याला आपण गिरणीवरून छान बारीक असं दळून आणायचं आहे. आता दळून आणल्यानंतर आपण मी तुम्हाला इथे थोडंसं प्रमाण घेऊन व्यवस्थित धपाटे कसे करायचे ते देखील मी दाखवून देणार आहे. हे पूर्ण प्रीमिक्स इथे आपलं तयार झालेलं आहे. प्रीमिक्स आल्यानंतर त्याला थंड झाल्यानंतर व्यवस्थित हवाबंद डब्यामध्ये खूप छान असं पॅक करून ठेवू शकता तुम्ही. आवश्यकतेनुसार आपण काढायचं आणि त्याचे छान थालीपीठ बनवायचे. इथे मी थोडंसं प्रमाण घेत आहे. त्यामध्ये मी पण छानपैकी असे 2 बारीक चॉप करून कांदा घ्यायचा आहे. मेथी घ्यायची, थोडीशी हिरवी मिरची आणि अद्रकाची पेस्ट टाकलेली आहे. थोडी कोथिंबीर घ्यायची आहे. 2 टेबलस्पून तीळ घालायचे आहे. हळद, तिखट, धनिया पावडर, जिरा पावडर, हिंग आणि चवीनुसार मीठ त्यामध्ये ॲड करायचं आहे. आता सगळं मिश्रण आपण एकत्र करून घेऊया हाताच्या साहाय्याने. व्यवस्थित हाताने केल्यानंतर आपण थोडं थोडं पाणी त्यामध्ये ॲड करून छान सॉफ्ट असा आणि नरम ओल त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. मला हळद थोडी कमी वाटली, मी हळद डबल त्यामध्ये ॲड करत आहे. अशा प्रकारच्या आपण हा थालीपीठाचा गोळा तयार करून घेऊया. थालीपीठ असे खूप नरम राहतात, त्यामुळे त्याला थोडंसं तेलाचा हात घेऊन आपण ते चोपडं करून घ्यायचं आहे गोळा आपल्याला अशा प्रकारे. आता आपण एक पॉटपाट घेतलेला आहे, छान लागते आपला पोळ्या लाटाचा. आणि एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. ते पाण्यामध्ये एक कॉटनचा रुमाल म्हणा किंवा आपलं किचन टॉवेल त्यामध्ये ओला करून घेतलेला आहे आणि त्यामधलं पाणी सगळं पिळून घ्यायचं व्यवस्थित. फक्त धपाट्याकरता आपल्याला लागेल एवढंच घ्यायचं आहे. तो धपाट्यावर मी असा हा कपडा आथरून दिलेला आहे. आता त्यावेळी आपण छोटासा गोळा काढून घेऊया आपल्या हातानुसार किंवा पळपाटावर मावेल एवढा गोळा घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तो गोळा मी हाताने सॉफ्ट करून घेते किंवा चोपडा करून घ्यायचा आहे. जास्त गोळा पातळ ठेवायचा नाही आहे, कारण की आपल्याला पुन्हा इथे पाणी लागणार आहे. अशा पद्धतीने आपण पाण्याचा हात घेऊन हा गोळा लांबवून घ्यायचा आहे आणि त्याची छान असा धपाटा थापून घ्यायचा आहे बोटाच्या साह्याने. अशा पद्धतीने म्हणून जास्त गोळा हा सैल घ्यायचा नाही आहे, कारण आवश्यकतेनुसार आपण त्याला पाणी पुन्हा हाताच्या साह्याने लावून घेणार आहोत. आपल्याला किती पातळ हवा आहे धपाटा किंवा गोळा किती घ्यायचा आहे हा आपण ठरवू शकतो. मेन म्हणजे या धपाट्याला अशी हाताची जी आपले बोटं उमटतात त्याहून समजायचं की हा धपाटा आहे म्हणून. आणि धपाट्याला हे बोटं उमटलीच पाहिजे, म्हणजे खाण्यामध्ये खूप मजा येते. आता इथे मी छान तावा ठेवलेला आहे. ताव्याला थोडंसं तेल चोपडून घ्यायचं आपल्याला चमच्याच्या साहाय्याने. सुरुवातीला तेल आपण जास्त घालू शकतो. एकदा सुरुवातीला आपण जर तेल व्यवस्थित ॲड केलं तर आपला धपाटा चिकटत देखील नाही आणि तुटत देखील नाही.
नंतर तुम्ही थोडंसं तेलाचं प्रमाण कमी ठेवू शकता. अशा पद्धतीने ते पूर्ण रुमाल मी उलटा असं त्यावर आणि त्यावर थोडंसं पाणी सोडायचं आहे, म्हणजे तो आपला धपाटा जो आहे तो कापड सोडेल आणि ताव्याला व्यवस्थित चिटकून जाईल. बघू शकता तुम्ही आपला धपाटा खूप छान झालेला आहे. आता गॅसची फ्लेम इथे मी मोठी करत आहे. वाटल्यास आपल्याला एक छोटंसं होल करून घ्यायचं आहे त्याला. मी अशा पद्धतीने त्याला 5 होल करून घेतलेले आहे. त्यामध्ये देखील तुम्ही तेल ॲड करू शकता, म्हणजे तो व्यवस्थित असा खरपूस बनतो. हळूवारपणे आपण त्याला एकदा सुरुवातीला पलटून घेऊया. तुम्हाला ह्या धपाट्याचा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन देखील नक्की प्रेस करा. धपाटा खूप छान असं खरपूस झालेला आहे. आपला पहिला धपाटा आपला तयार झालेला आहे. लगेच आपण ताटामध्ये काढून घेऊया. असे गरमागरम धपाटे कोणालाही दिसल्यानंतर भूक तर वाढतेच आणि खाण्याची चव देखील खूप छान होते. आणि हे धपाटे खाल्ल्यानंतर पोटभरीचा नाश्ता